चला पावणे 12 झालेले आहेत. चला आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. 40+ खेळाडू असतील आघाडीचे फलंदाज. विनायक काय आला चला लवकर क्षेत्र सजलेला आहे. बॅटर पाठवा. रायगर्स स्टार्स त्वरित करा. अरविंद पाटील पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू स्विंग केलेला आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. चौकार. पुन्हा एकदा अरविंद पाटील. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण कुणाल घरत याच्याकडून झालेला आहे. एक धाव मात्र इथे वाचू शकत नाही. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 6. बिनबाद 6. चांगली सुरुवात म्हणायला लागेल रायगड स्टार या संघाची. तर स्ट्राईकला विनायक येतोय. या वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये आहेत विनायक पाटील. अरविंद पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप केलेला आहे. कुणाल घरत चांगले क्षेत्ररक्षण करतो. चांगला सराव झालेला आहे कुणाल यांचा. आणि या लीग साठी चांगली मेहनत त्यांनी सुद्धा घेतलेली आहे. आणि नेहमीच सराव हा एक महत्वाचा भाग आहे क्रिकेट मधील. तुम्ही जर सराव कराल तर तुम्हाला रिझल्ट चांगला येईल. आणि गेले कित्येक दिवस कोपर प्रीमियर लीग साठी हे खेळाडू सराव करतात. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड राजेश भोईर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत आहे. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 8. बिनबाद 8. पहिले षटक मार्गस्थ आहे. अरविंद पाटील पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. पुन्हा एकदा पुढे येऊन स्विंग करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही आणि इथे मात्र डायरेक्ट हिट. ते मात्र दोन्ही फलंदाज आहेत एकाच बाजूला धावत आहेत. धाव नुसती चालू आहे मैदानामध्ये. दोन धावा इथे घेतल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 10. धावा धावपलकावर लागल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं कुणाल घरत यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अरविंद पाटील. यावेळेस चेंडूची वाट बघितली होती मात्र बॅटवर व्यवस्थित घेता आला नाहीये. 1 धाव मात्र मिळते आणि षटक इथे संपलेलं आहे. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 11. बिनबाद 11 पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली धावसंख्या 22च्या स्वरूपात 1 धाव दिलेली आहे.
उमेश सर, आपण विचार केला तर रायगड स्टार संघाने आतापर्यंत 11 धावा पहिल्या षटकामध्ये जमवलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार करता तर मला वाटलं होतं की 15-16 धावा होतील, कारण ते फलंदाज आहेत. पहिल्या षटकामध्ये शेखर आहे, विनायक आहे, एक आक्रमक फलंदाज आहेत, पण गोलंदाजी चांगली झाली अरविंद पाटील यांच्याकडून. पहिला चौकार आला होता पहिल्या चेंडूवर, त्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक अरविंद पाटील यांनी केलं. प्रयत्न मात्र झाला होता दोन्ही फलंदाजांकडून, मात्र फटके मारण्याची मुभा तेवढी दिली नाही. क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी राजेश भोईर सज्ज होतोय. राजेश भोईरला खूप वेळ मिळाला आहे प्रॅक्टिससाठी, कारण ते सध्या इनमध्ये नाही आहेत 40+ मध्ये. आणि शेखरने कमबॅक खूप चांगला केला आहे काल स्पर्धेमध्ये. नक्कीच राजेश भोईर बॅन केलेली 500 ची नोट आहे, आता वाटतं चालू झालेली आहे. स्ट्राईकला फलंदाज विनायक, नॉन स्ट्राईकला आपण शेखर याला पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. कॉपर प्रीमियर लीग 2026 पहिला सामना आहे. सहा मिनिटं झालेले आहेत. राजेश दा, 4 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट झाली. 2 मिनिटं फिल्डिंग लावायला लावली तुम्ही. एक सिंगल मात्र तिथे घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 12. बिनबाद 12. राजेश भोईर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एक चेंडू टाकून झालेला आहे. स्ट्राईकला शेखर. ते मात्र कटचा फटका सजवलाय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सी मारेशे बाहेर, चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 16. पुन्हा एकदा राजेश भोईर गोलंदाजी टॅकवर. यावेळेस पूल केलेला आहे. कृपाल म्हात्रे चेंडूला अडवतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि डायरेक्ट हिट केला होता. फलंदाज सेबिद आहे. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 18. वेलकम भारत पाटील. पुन्हा एकदा राजेश भोईर. यावेळेस प्रतिम असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू इथे हाताला गेला होता. निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये. धावसंख्या आहे ती 18. एकही फलंदाज अजून बाद झालेला नाहीये. फुलटच चेंडू आता पायावर आदळतोय. अपील केले जात आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज जतीन मडवी पहिल्या षटकामधूनच मला वाटते तयारीत होते. आयकॉन प्लेयर जतीन मडवी येतोय. एक डावखुरा शैलीदार फलंदाज. जतीन मडवीला झाला होता कधी एकदा, आज आउट होतात ना मी जातो. भगापासून बॅट फिरवण्याचा प्रयत्न ट्रायल करत होते. पहिल्या षटकापासूनच ते जवळजवळ सीमारेषेपर्यंत आले होते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये. फक्त 7 धावा खर्च केल्यात राजेश यांनी. एक महत्वाचा फलंदाज बाद केलाय. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या ते 18. एक बाद 18. नवीन फलंदाज जतीन मडवी. पहिला चेंडू स्वंग केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. मस्तक पे दस्तक. हा येतोय चौकार.
22. पहिलाच चेंडू फेस करतो जतीन मडवी. अकोट टप्प्याचा चेंडू होता, पुल केला, क्षेत्ररक्षक तिथे होता परंतु त्याच्या आवाक्या बाहेर हा चेंडू. आणि पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केलेला आहे जतीन मडवी यांनी. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. धावसंख्या ती 22. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 22 आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या, या षटकामध्ये 11 आलेले आहेत. फक्त एक फलंदाज तिथे बाद झालेला आहे. क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संतोष. संतोष गुंडगे क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी आले आहेत. राजेश भोईर यांनी चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या चेंडूवर एक चौकार आला. संतोष आखोट टप्प्याचा चेंडू होता, पूल केलेला आहे. फटका तेवढा चांगला नाहीये. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फक्त एकच धाव मिळेल. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 23. आखोट टप्प्याचा चेंडू होता परंतु त्याचा फायदा मात्र उचलता आला नाही विनायक पाटील याला. पुन्हा एकदा कुणाल घरत तिकडे होते. चांगले क्षेत्ररक्षण कुणाल घरत त्याच्याकडून. यानंतर छावा 11 आणि महाराष्ट्र सुपर किंग या दोन संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे. एक इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. छावा 11 महाराष्ट्र सुपर किंग दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल. यानंतर आपली मॅच आहे, त्यामुळे एक इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जतीन मडवी स्ट्राईकला. संतोष गुंडगे पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळी चांगला चेंडू होता, स्वंग केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 24. 2 चेंडूवर 2 सिंगल आलेले आहेत आतापर्यंत. स्ट्राईकला विनायक पाटील. अजून बिग हिट षटकार मात्र आलेला नाही आहे या इनिंग मध्ये. चौकार मात्र 2-3 आलेले आहेत. पाहूया षटकार कोणाच्या बॅट मधून येतोय. पहिला चौकार मला वाटते विनायक पाटील याच्या बॅट मधून आला, शेखर याच्या बॅट मधून आला होता. फुल टच चेंडू 6च्या अंदाजाने खेळलेला होता. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षक होतोय प्रफुल्ल भामरे यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती 25. संतोष गुंडगे पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी स्ट्राईकला आहे जतीन मडवी. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जात आहे कारण लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन आहे. फुल टच चेंडू मात्र व्यवस्थित बॅटवर आलेला नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. बाउंड्री लाईनवर एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथेही मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 27. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. संतोष गुंडगे पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र जबरदस्त असा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला वळला होता चेंडू. चांगली गोलंदाजी संतोषाची. शेवटचा चेंडू या षटकातील. अकोटाबाद चेंडू हुक केलेला आहे आणि हा येतोय या स्पर्धेचा पहिला षटकार. नानी 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 ढिंचाक ढिंचाक.
मॅच ऑन करायची आहे. यानंतर छावा 11 आणि महाराष्ट्र सुपर किंग्स या दोन संघाच्या कर्णधाराने तयारीत राहायचं आहे. एक इनिंग संपल्यानंतर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. छावा 11 महाराष्ट्र सुपर किंग. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज मला वाटते कुणाल घरत आलेले आहेत. 33 धावा झालेल्या आहेत 3 षटकामध्ये. शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला होता जतीन मडवी याच्या बॅटमधून. कुणाल घरत शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन स्लोग ओव्हर आहे. दोन्ही आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर. विनायक स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला जतीन मडवी याला पाहू शकता. जतीन मडवी याच्या बॅटमधून आत्ताच एक षटकार, एकमेव षटकार या इनिंग मधला जतीन मडवी याच्या बॅटमधून आला होता. कुणाल घरत पहिला चेंडू. इथे मात्र पुलचा फटका सजवलेला आहे. एलिव्हेशन तेवढं चांगलं नाही आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण, फक्त एकच धाव घेतली जाते. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 34. कुणाल घरत पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस स्ट्राईकला फलंदाज जतीन मडवी. जतीन मडवी याच्या बॅटमधून आतापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. पाहू तर शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे. जतीन कुठल्या प्रकारे फलंदाजी करतो या 5 चेंडूवर. 34 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला. चला, छावा 11 आणि महाराष्ट्र सुपर किंग दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. पुन्हा एकदा कुणाल घरत गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र दांडी गोल. यष्टांची टिरिरिरी.
स्टार्स विपक्ष सह्याद्री वीर या दोन संघामध्ये. सह्याद्री वीर संघासमोर जे लक्ष आहे ते 39 धावांचं आणि 39 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. संतोष आणि त्याच्या समेत कुणाल. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय शेखर पाटील आपण पाहतोय पहिले षटक घेऊन आलेलं आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले क्रीडांगण आपण पाहतो या कैलासोची प्रभावती दामोदर भोईर क्रीडानगरी या दिवे आणि मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षण ओम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून केलं जाते. प्रोप्रायटर अनिल केनी आणि त्यांची टीम इथे जोरदार अपील केला गेलेला आहे. मात्र पंचांचा इशारा येतोय या वाईट आव्हान त्या धावेने या अकाउंट ओपन होतोय या सह्याद्री वीर या संघाचं. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर मॅन फ्रॉम पिंपलास तर स्क्वेलिकचे पंच आपण बघतोय भाऊ पाटील सर मॅन फ्रॉम खारबाव आणि आमचे तिसरे पंच सुरेश घरत सर मॅन फ्रॉम कारिवली आपल्याला पाहायला मिळतात. आज समोरच्या कक्षामधून आपण आवाज ऐकतो उमेश पाटील सरांचा. एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड आणि या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण ओम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातोय या सीमाच्या बाहेर. एक मारा लेकिन शॉलिड मारा आपण पाहतो. संतोष याच्या बॅट मधून हा षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते 7 वर. 39 धावांचा टार्गेट आहे. हो पोस्ट केलेला चेंडूला यावेळी मात्र क्षेत्ररक्षक बनेल प्रेषक आणि हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार 2 इन रो 2 में 2 ठोक डाले. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. चेंडूची चांबडी लोळवायला सुरुवात केलेली आहे संतोष फलंदाजाने. हो आणखीन एक आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. षटकांची तिकडी पूर्ण करताना षटकांची हॅट्रिक पूर्ण करताना संतोष काय म्हणतोस. संतोष गुंडगे आणि गुंडगेने सध्या सर्वांना गुंडाळलेला सुरुवात केलेली आहे. चला चेंडूची फेक करायची आहे. संतोष ऑन फायर आपण बघूया. षटकांची भाषा बोलायला त्याने सुरुवात केलेली आहे. ना एक्का दुक्का सीधा छक्का आणि सलगचे 3 षटकार पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. आव्हान आहे ते 39 धावांचं. अतिशय आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय फलंदाज संतोषाची. हो फोर्स केलेला चेंडूला आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. सलगचा हा 4था षटकार. व्हॉट बॅटिंग. चेंडूचं थोपा रंगवलं जातंय. देवेन घरत यांच्याकडून संतोषसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संतोष यांनी आक्रमक फलंदाजी केलेली आहे आपण बघूया. सध्या षटकामध्ये डील करताना आणि गोलंदाजवर अक्षरच तो तुटून पडला जणू काय चोपताच ठेवले. हो स्कोर ऑफ द विकेट आणि हा चेंडू निघून जातो स्क्वेअर लेग मधून सीमा पार. 4 षटकानंतर हा चौकार. सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नात संतोष पाहायला मिळतोय.
धावसंख्या 4 ने पोहोचलेले ते 29 वर आणि इथून केवळ 10 धावांची आवश्यकता आहे. कोपल प्रीमियर लीग 2026 आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. वेताल क्रीडा मंडळ कोपर आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 2 दिवसीय स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील उद्घाटन सोडल्यानंतर उद्घाटनी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हो यायला मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. हा पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि अखेर निर्धाव चेंडू नाही का खर्चिक षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर सह्याद्री वीर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद जिंदाबाद 29 धावा. इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणार 18 चेंडू मध्ये अवघ्या 10 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 30 आपण पाहतोय. हो किल्ल्या चेंडूला लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून गेलेला या सीमा पार. धाव मिळेल 4 चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या 34. केवळ इथून 5 धावांची आवश्यकता विजयासाठी या सह्याद्री वीर संघाला. वैयक्तिक 32 धावसंख्येवर संतोष फलंदाजी करत आहे. आज संतोष जणू काही या कोपर इथूनच सेट होऊन आलेला आणि या संतोषाला या सुरुवातीपासूनच चेंडू फुटबॉल दिसतोय. पुन्हा एकदा हुक केलेला चेंडूला आणि हा चेंडू देखील निघून जातो लॉंग लेग रिझर्व मधून सीमा पार चौकार. स्कोर इज लेवल. केवळ एका धावेची आवश्यकता आहे ती सह्याद्री वीर संघाला केपीएल मधील विजयाची बोहणी करण्यासाठी. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. स्कोर लेवल झालेला आपण बघतोय की केवळ एका धावेची आवश्यकता आहे इथे मात्र सह्याद्री वीर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 70 चेंडूंचा यूज केला जातोय लगातो 6 आणि त्याचा पुरेपूर फायदा संतोष फलंदाजाने उचललेला आहे. लगातो 6 बॅटला लागल्यानंतर चेंडू बाहेरच पाहायला मिळालेला आहे. एका धावेची आवश्यकता आहे सह्याद्री वीर संघाला विजयासाठी. आणि हा विजयी फाटका विजय संपादन केलेला आहे सह्याद्री वीर संघाने. अभिनंदन सह्याद्री वीर एन हार्डलक रायगड स्टार्स
आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. नो डाऊट ज्याने सलामी मिळून नाबाद 37 धावांचं योगदान दिलंय, घंडो काका मिंटो मे करणारा संतोष ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही संघनायक आपण टॉस या. आमचे सहकारी समालोचक उमेश पाटील सर तिथे सज्ज होत आहेत. छत्रपती स्टार संघाचा संघनायक आपण टॉस या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला महाराष्ट्र सुपर किंग्सचा विपक्ष छत्रपती स्टार्स या दोन संघामध्ये. संतोष ठरला या सामन्याचा सामनावीर. छावा विपक्ष महाराष्ट्र सुपर किंग्स या दोन संघामधील दुसरा सामना आपल्याला